Subscribe to our YouTube channel. Press the bell icon to receive the notifications. Like and share our videos. नमस्कार. आजच्या फ्रायडे फिनटॉक मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझ्याबरोबर आहेत मिस्टर उन्मेष देशमुख. 2023 हे वर्ष आता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. शेवटचे 8 दिवस बाकी आहेत आणि आपण 2024 मध्ये पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक जण काही ना काहीतरी संकल्प ठरवत असतो आणि या वर्षी आर्थिक पाया मजबूतीकरण म्हणजेच फायनान्शियल फाउंडेशन ची स्ट्रेंथ वाढवणे हा संकल्प प्रत्येकाने करावा अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून आज हाच विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. उन्मेष सर, मी सगळ्यात पहिला अगदी सोपा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की आर्थिक पाया म्हणजे काय आणि नेमकं आर्थिक पायाचं मजबूतीकरण करणे याचा अर्थ काय? ओके, थँक्यू मानसी. खरं प्रश्न सोपेच हवेत, कारण कठीण प्रश्नांचे उत्तर द्यायला पण कठीणच जातं मला इकडे. ओके, सो काही गोष्टींचा आपण असा विचार करायला हवा की जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा सगळं चांगलं होतं सुद्धा, पण अशा वेळीच मे बी आपण ज्या वाईटासाठी तयार असायला हवं किंवा वर्स्टसाठी तयार असायला हवं असं आपण कायम म्हणतो. तसंच आत्ताची परिस्थिती आहे, बाजार वरती आहेत, सगळ्यांच्या पोर्टफोलिओमध्ये खूप चांगले रिटर्न्स दिसत आहेत, म्युच्युअल फंडामध्ये असो किंवा इक्विटीजमध्ये असो, आणि सगळीकडे सगळं ऑल इज वेल अशी सध्याची सिच्युएशन आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा अशी ऑल इज वेल सारखी सिच्युएशन असते त्याच वेळी आपण आपले सगळे खाते उघडून बघायला पाहिजेत आणि सगळ्या गोष्टींवरती परत टिकमार्क आहे की नाही हे चेक करायला हवं, की ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण केलेल्या आहेत की नाही. कारण इट इज सेड ना की द बेस्ट टाइम टू टेक रिव्ह्यू ऑफ ऑल युअर परफॉर्मन्सेस इज द बेस्ट टाइम. म्हणजे जेव्हा सगळ्यात चांगली वेळ असते तेव्हाच आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करायला हवा. तर आता चांगली वेळ आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण आपल्या सगळ्या या चांगल्या वेळीच तुमच्या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करायला हवा. तर या गोष्टी कुठल्या? मला असं वाटतं जेव्हा आपण आजचा विषय दिलाय आर्थिक पाया भरणे, तर तो विषय म्हणजे काय की तुमचा आर्थिक पाया मजबूत आहे का नाही हे आज बघण्याची वेळ आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की हा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी जे 5 पिलर्स आहेत त्या 5 पिलर्स वरती तुम्ही जर काम केलेलं नसेल तर ते काम करावं. खरं या विषयावरती आपण आधी पण 1-2 सेशन्स केलेले आहेत, पण तरी सुद्धा हे सेशन एवढं महत्वाचं आहे किंवा हा विषय एवढा महत्वाचा आहे की याच्यावरती आपण परत परत कायम बोलत राहायला हवं. आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्याच्यावरती बोलतच असतो. तर म्हणून हा विषय किती वेळा सुद्धा जरी आला, म्हणजे खरं आमच्यासाठी हा खूप बेसिक विषय आहे किंवा आमच्यासाठी तर हा अगदीच पाठ झालेला विषय आहे, पण तरी सुद्धा हा इतका महत्वाचा आहे की याच्यावरती कायम बोलत राहायलाच पाहिजे असं आम्हाला कायम वाटतं. तर मग हे 5 पिलर जे आहेत, आता चांगली वेळ आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा होते, तर अशा वेळी आपण चेक करून बघायला हवं. तर मी ते 5 पिलर्स काय आहेत ते आधी सांगतो आणि मग त्याच्या आपण खोलात शिकूया. त्यातला पहिला जो पिलर आहे तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. तो तुमचा जागेवरती आहे की नाही ते बघणे. दुसरा जो पिलर आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. ते तुमचं योग्य प्रमाणामध्ये आहे की नाही हे बघणे, योग्य ठिकाणी आहे की नाही ते बघणे. तिसरा जो पिलर आहे तो म्हणजे तुम्ही मासिक बचत जी करताय ती तुम्ही योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात करताय की नाही ते बघणे. चौथा जो पिलर आहे तो म्हणजे तुमचं इमर्जन्सी फंड जागेवरती आहे की नाहीये. आणि 5वा जो पिलर आहे तो तुमचे जे सध्याचे लोन्स आहेत, तुमचे जे कर्ज आहेत ते योग्य प्रमाणात आहेत की नाही हे बघणे. तर हे 5 पिलर्स आहेत, ज्या 5 पिलर्स वरती आज मला वाटतं टिक मार्क करण्याची वेळ आहे की हा माझा योग्य आहे, हा योग्य नाहीये, आणि जो योग्य नाहीये तो योग्य करणे. तर म्हणजे हेच ते 5 पिलर्स आणि याच बेसिसवरती मला वाटतं आर्थिक पाया मजबूत होऊ शकेल. ओके ओके सर, आता आपण योग्य की अयोग्य असं बोललो, पण आता हे योग्य म्हणजे किती योग्य, काय त्याचं प्रमाण असावं हे थोडं खोलात शिरून बघायचा आपण प्रयत्न करूयात. तर पहिले जे तुम्ही 2 पिलर्स सांगितले त्याच्यातला एक होता हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेम आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरा तुम्ही म्हणालात लाईफ इन्शुरन्स. तर हे दोन्ही इन्शुरन्स एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या फॅमिलीकडे किती प्रमाणात असावेत ह्याचं काही एक थंब रूल आहे का? हो,
आपण आधी हेल्थ इन्शुरन्स विषयी बोलू. त्याला मेडिक्लेम असं पण म्हणतात. तर बेसिकली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हॉस्पिटलायझेशन आणि मेडिसिन्स या फील्डमध्ये किंवा या व्हर्टिकलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महागाईचा दर मोठा आहे किंवा महागाई वाढत जाते. हॉस्पिटलायझेशनचे खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. पर्टिक्युलरली जर आपण एखाद्या मेट्रोमध्ये राहत असू तर त्या ठिकाणी याचे जे खर्च आहेत हॉस्पिटलायझेशन ते एक्झॉर्बिटंटली हाय आहेत. तर अशा ठिकाणी आपण प्रिपेअर्ड आहोत का? प्रिपेअर्ड आहोत का म्हणजे आपण हेल्थ इन्शुरन्स योग्य प्रमाणामध्ये घेतलेला आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी एक छोटा थंब रूल मी सांगतो. तो थंब रूल असा आहे की कमीत कमी 5 लाख रुपये आणि त्याच्यावरती जर तो असायला हवा तर किती असावा? तर तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे, फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम, समजा नवरा बायको दोघंही जर नोकरी करत असतील किंवा दोघंही कमावत असतील तर त्यांचं दोघांचं मिळून इन्कम, समजा एकटा कमवत असेल तर त्या एकट्याचं इन्कम, याच्या 50% तरी तुमचा हेल्थ इन्शुरन्स असायला हवा. मी एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगतो. नवऱ्याचं इन्कम लेट्स से 12 लाख रुपये आहे आणि बायकोचं इन्कम लेट्स से 10 लाख रुपये आहे. असं दोघांचं मिळून जर 22 लाख रुपये इन्कम असेल तर आपला हेल्थ इन्शुरन्स फॅमिलीचं मिळून कमीत कमी 11 लाख रुपयांचा असायला हवा. किंवा नवरा एकटा काम करतोय आणि त्याचंच इन्कम लेट्स से 18 लाख रुपयांचं आहे तर तुमचा फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स फ्लोटर ज्याला कव्हर म्हणतो आपण ते 9 लाख रुपयांचं असावं. हे आता आपण एक साधारणतः फ्लोटर विषयी बोलतोय म्हणजे सगळ्या फॅमिलीचा मिळून जो इन्शुरन्स असतो त्याच्याविषयी आता आपण बोलतोय. हा का घ्यायचा? तर याचं गणित खूप साधं आणि सोपं आहे. जर नाही घेतला तरी सुद्धा तुम्ही पैसे खर्च करणार आहात, पण ते पैसे कुठून खर्च करणार आहात? ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून खर्च करणार आहात. जर हॉस्पिटलायझेशन झालं तर तुम्ही असं तर म्हणणार नाही की मी आता हॉस्पिटलाइज होणार नाही किंवा माझ्या घरच्या कोणाला हॉस्पिटलाइज करणार नाही. आपण करतोच. आणि मग तो खर्च जर हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे नसेल तर तो खर्च आपल्या इन्व्हेस्टमेंट मधून होतो आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटला एक प्रकारचा डेंट पडतो. आपली इन्व्हेस्टमेंट त्यातून कमी होते. ती होऊ नये म्हणून आपण हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायला हवा, जेणेकरून या हॉस्पिटलायझेशनचे जे पैसे आहेत ते पैसे हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून आपले चुकवले जातील आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या कायम राहतील. तर खरं तर हा हेल्थ इन्शुरन्स नसून आमचं असं म्हणणं आहे की हा आपल्या सेव्हिंगचा इन्शुरन्स आहे, कारण आपण आपली सेव्हिंग वाचवतो या माध्यमातून. तर मला वाटतं हा एक मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्सचा. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे लाईफ इन्शुरन्सचा. सो लाईफ इन्शुरन्स कशासाठी आहे? तर आपल्या पश्चात म्हणजे जो कमावता व्यक्ती आहे त्या कमावत्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या फॅमिलीला पैसे मिळावेत म्हणून. म्हणजे त्या व्यक्तीला जर काही झालं, त्याची जर सडन डेथ झाली तर त्या केसमध्ये त्याच्या फॅमिलीला पैसे मिळावेत. का पैसे मिळावेत? कारण की जर हा व्यक्ती जिवंत असला असता तर त्याच्या रिटायरमेंट पर्यंत त्यांनी एक सर्टन रक्कम कमावली असती त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतातून, त्याच्या उत्पन्नाच्या माध्यमातून. पण जर तोच नाही राहिला तर ते जे उत्पन्नाचं माध्यम आहे ते त्याच्या फॅमिलीसाठी राहणार नाही आणि त्या माध्यमाला किंवा त्या उत्पन्नाच्या स्रोताला रिप्लेसमेंट म्हणून टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे त्या फॅमिलीला मिळतात. सो ते इथे इन्कम रिप्लेसमेंट होतं आणि म्हणून टर्म इन्शुरन्स हा घ्यायचा आहे. तर टर्म इन्शुरन्स किती प्रमाणामध्ये घ्यायचा आहे? टर्म इन्शुरन्स हा कमीत कमी त्या व्यक्तीच्या अॅन्युअल इन्कमच्या 10 पट असावा आणि जास्तीत जास्त तो 20 पट असू शकतो. 20 पटीच्या वर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कंपनी देणार सुद्धा नाही. तर या रेंजमध्ये तो असावा. अॅन्युअल इन्कम जर 12 लाख रुपये एखाद्या व्यक्तीचं असेल तर 1,20,00,000 रुपयांचा टर्म इन्शुरन्स आणि जास्तीत जास्त 2,40,00,000 रुपयांचा टर्म इन्शुरन्स तो असावा. टर्म इन्शुरन्स घेताना आम्ही असं रेकमेंड करतो की शक्यतो तुम्ही प्लेन टर्म इन्शुरन्स घ्यावा. फार त्याच्यामध्ये कुठले रायडर्स असायला नकोत, फारसे प्रीमियम परत मिळण्याचे जे प्रकार आहेत वगैरे असं कुठल्याही भानगडीत न पडता एक प्लेन टर्म इन्शुरन्स घेतलेला केव्हाही चांगला. जर तुम्हाला एखादा हेल्थ रिलेटेड रायडर म्हणजे क्रिटिकल इलनेस रायडर किंवा ऍक्सिडेंट रायडर असं जर घ्यायचं असेल तुम्ही तेवढं ऍड करू शकता. तर अशा प्रकारचं टर्म इन्शुरन्स मात्र तुम्ही घ्यायला हवं. या 2 गोष्टी तुमचा पहिला पाया मजबूत करायला मदत करतील. ओके. सर इथे मी एक छोटा प्रश्न विचारते. तुम्ही ना 2 वेगवेगळ्या टर्म्स वापरल्यात. पहिले काही वेळ तुम्ही लाईफ इन्शुरन्स असा उच्चार करत होतात आणि मग आपण टर्म इन्शुरन्स वरती आलो. तर बऱ्याच जणांना कदाचित कन्फ्युजन झालं असेल की लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स यात काही फरक आहे का? तर तेवढं तुम्ही फक्त एक्सप्लेन केलं तर बरं.
लाईफ इन्शुरन्समध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज असतात. लाईफ हम्म, इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स तर येतो आपण ज्याविषयी आता बोललो होतो. पण हम्म, त्याशिवाय एंडोमेंट पॉलिसीज येतात किंवा मनी बॅक पॉलिसीज येतात किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीज येतात किंवा पेन्शन पॉलिसीज येतात. आमचं असं हम्म, म्हणणं आहे की इन्शुरन्स हा फक्त टर्म इन्शुरन्सच असावा, बाकी कुठलाही इन्शुरन्स घेण्याची आपल्याला गरज नाहीये. हम्म. एंडोमेंटची गरज नाहीये, मनी बॅकची गरज नाहीये, युनिट लिंकची गरज नाहीये, कुठल्याच याची गरज नाहीये. टर्म इन्शुरन्स हा फक्त इन्कम रिप्लेसमेंटसाठी असावा आणि ओके. तो सगळ्यात स्वस्त असतो. कमी पैशांमध्ये आपल्याला तो मिळतो. कमी पैशांमध्ये आपल्याला मोठा इन्शुरन्स कव्हर मिळतं. तर हम्म. हा टर्म इन्शुरन्स घ्यायचा, बाकी मात्र कुठलेच इन्शुरन्स येस. घ्यायचे नाही. आहेत सगळे लाईफ इन्शुरन्सचेच प्रकार, पण सगळ्यात चांगला आणि सगळ्यात बेस्ट आहे टर्म इन्शुरन्स. ओके. ओके. सर, पुढच्या 2 पिलर्सकडे आपण येऊयात. पुढचे जे 2 पिलर्स तुम्ही सांगितलेले त्यामधला एक होता तो म्हणजे इमर्जन्सी फंड. म्हणजे कुठल्याही इमर्जन्सीच्या काळासाठी बचत करून ठेवणे. आणि जो दुसरा होता तो म्हणजे मंथली सेव्हिंग्स, की दर महिन्याला काही एक ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवणे. तर आता हे दोन्ही गुंतवणुकीचे प्रकार आले. तर या दोन्हीसाठीचा काही ठराविक थंब रूल आहे का, की एवढी एवढी रक्कम तुम्ही ऍज अ इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवावी, किंवा एवढी एवढी रक्कम दर महिन्याला सेव्ह करावी, अशा पद्धतीचं? नक्कीच. इमर्जन्सी फंड आधी आपण बघूया. इमर्जन्सी फंड हम्म, म्हणजे बेसिकली आपण एक छोटीशी पुंजी बाजूला ठेवतो, जी पुंजी आपल्याला इमर्जन्सीसाठी कामी येईल. हम्म, कधी कधी ती कामी येऊ शकते आपल्याला. एखाद्याचा जर जॉब गेला, बिझनेसमध्ये जर लॉसेस झाले, घरी अचानक काही फंक्शन उद्भवलं किंवा माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स असून सुद्धा माझा जो हॉस्पिटलायझेशनचा खर्च होतो तो त्याच्याही वरती होतोय. अशा हम्म, प्रकारच्या कुठल्याही इमर्जन्सीज जर उद्भवल्या तर तो इमर्जन्सी फंड कामी येतो. मग आपल्याकडे हम्म, किती इमर्जन्सी फंड असावा? तर आपल्या मासिक उत्पन्नाच्या 3 पट कमीत कमी किंवा मासिक उत्पन्नाच्या 6 पट जास्तीत जास्त एवढा आपल्याकडे ओके. इमर्जन्सी फंड असावा. हे पैसे आपण बाजूला कायम ठेवावेत. हे पैसे हम्म, कुठे ठेवावेत? तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये हे पडलेले असू शकतात. पण सेव्हिंग अकाउंटपेक्षा दुसरे 2-3 माध्यम जे आहेत ते जास्त चांगले आहेत. त्यामध्ये हम्म, तुम्ही म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडमध्ये ते ठेवू शकता, बँकेच्या एफडी मध्ये ते ठेवू शकता, हम्म, किंवा शॉर्ट टर्म डेट फंडमध्ये सुद्धा तुम्ही ते पैसे ठेवू शकता. तर अशा हम्म. 2-3 प्रकारच्या फंडांमध्ये ठेवले तर तुम्हाला थोडेसे बेटर रिटर्न्स त्याच्यामध्ये जनरेट होतील. ओके. थोडक्यात काय, इमर्जन्सी फंडचा पहिला जो रूल आहे तो म्हणजे ते सेफ इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज मध्ये इन्व्हेस्ट केलेले असावेत. तिथे फार रिस्क आपण घेऊ नये इन्व्हेस्टमेंटची. हम्म, फार जास्त रिटर्न्स मिळवण्याच्या भानगडीत त्याच्यामध्ये पडू नये. आणि दुसरं हम्म, म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडिटी असावी, म्हणजे मला कधी पण ते उपलब्ध असायला हवेत, मला कधी पण ते काढता यायला हवेत. तर अशा बरोबर. प्रकारे हा इमर्जन्सी फंड आपण बनवावा. एखाद्याची जर मंथली सॅलरी 1 लाख रुपये असेल तर त्यांनी 3 लाख रुपयांचा कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 लाख रुपयांचा इमर्जन्सी फंड मेंटेन करावा, जो या कामी हम्म, त्याला येईल. ओके. पुढच्या याच्याकडे मी येतो. तू पुढचा सुद्धा प्रश्न हम्म, विचारला होतास की मंथली हम्म, इन्व्हेस्टमेंट किती करावी. पण हम्म, मंथली इन्व्हेस्टमेंट किती करावी याआधी मी ह्याच्यावरती येतो की मंथली इन्व्हेस्टमेंट का करावी. हम्म, सी, मंथली इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट आपण आपली जी म्हण कायम वापरलेली आहे, थेंबे थेंबे तळे साचे. आज आपण जेव्हा पैसे थोडेसे बाजूला टाकतो तेव्हा ते पैसे कसे वाढत जातात, पर्टिक्युलरली जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडाच्या एसआयपीच्या माध्यमातून अशा प्रकारे पैसे जमा करतो, ते लक्षात हम्म, सुद्धा येत नाही. आम्ही जेव्हा आमच्या बरोबर जे इन्व्हेस्टर्स असोसिएटेड आहेत त्यांच्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की अरे 3 वर्षात माझे पैसे हम्म. एवढे वाढले किंवा 4 वर्षात माझे पैसे एवढे झाले तयार. कारण ते थोडे थोडे बरोबर. पैसे जेव्हा बाजूला पडतात तेव्हा त्यांच्याच लक्षात येत नाही की एवढे पैसे माझे जमा होतात. तर त्यासाठी ते हम्म, करणं फार गरजेचं आहे. दुसरं, अशा प्रकारे जर तुम्ही रक्कम बाजूला काढत गेलात आणि ती जेवढं लवकर होईल तेवढी लवकर जर याची सुरुवात केलीत तर तुम्हाला फार काही तुमच्या गोल्सचं प्लॅनिंग करण्याची गरज नाहीये. या हम्म, रकमेतून जी मासिक रक्कम बाजूला काढलेली आहे त्यातून तुमचे जे आयुष्यातले पुढचे गोल्स आहेत ते सगळे गोल्स कंप्लीट होऊ शकतात. उदाहरणार्थ बरोबर. मुलांचं शिक्षण आहे, मुलांची लग्न आहेत, तुमचं रिटायरमेंट आहे, घर घ्यायचंय, मोठी गाडी घ्यायची आहे, फिरायला जायचंय. अशा प्रकारचे जे गोल्स आहेत ते गोल्स या पैशांमधून तुमचे कंप्लीट होऊ शकतात. पण यासाठी हम्म, सुरुवात लवकर करणं हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक आपल्या याच्यामध्ये थोडासा आपण म्हणतो ना की इन्व्हेस्टमेंट हा प्रकार जो आहे तो बॅकसीट घेतो.
म्हणजे बऱ्याचदा या बाबतीतले जे डिसिजन्स आहेत ते सगळ्यात शेवटी घेतले जातात घरामध्ये. किंवा हम्म. ते पोस्टपोन केले जातात किंवा ते टाळले जातात. काही ना काही कारणामुळे ते टाळले जातात आणि त्याचा विषय सगळ्यात शेवटी येतो आणि मग तो टाळला जातो. पण आमचं असं म्हणणं आहे की हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आधी घेण्याचा विषय आहे. पण ऍट द सेम टाइम हे करत असताना मी 1 मिनिट चार्जिंग लावतो फक्त. हो. आपली मासिक गुंतवणूक किती असावी हे करत असताना हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर अगदी याचा ठोकताळाचा जर विचार केला आपण तर आपल्या मासिक इन्कमच्या कमीत कमी 25% आपलं ही मासिक सेव्हिंग, मंथली सेव्हिंग, बचत, गुंतवणूक काय म्हणायचं ते आपण म्हणूया त्याला. पण ती 25% तरी असावीत. म्हणजे 1,00,000 रुपये जर पगार असेल तर 25,000 रुपये तुम्ही बाजूला काढायला हवेत. हे कमीत कमी झाले. जास्तीत जास्त किती असू शकतात ते 30% असू शकतात, 35% असू शकतात, 40% असू शकतात, 50% असू शकतात. 40% 50% जर तुम्ही केले तर तुमचा जो पळण्याचा स्पीड आहे किंवा तुमचा गाडी चालवण्याचा जो वेग आहे तो थोडासा जास्त आहे असं समजू आपण, तर तुम्ही तुमच्या गोलपर्यंत लवकर पोहोचाल. पण असं असू शकतं एखाद्याच्या केसमध्ये की मला आता 25% शक्य नाहीये. तर त्या व्यक्तीने ठीक आहे 25% शक्य नाही, तुम्ही 20% करा. सुरुवात 20% करा, 15% करा, 10% करा, अगदी 5% करा. पण ही सुरुवात केल्यानंतर दरवर्षी त्याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन करा. की जर 5% यावर्षी सुरुवात केली तर पुढच्या वर्षी त्याला 7% करा. त्याच्या पुढच्या वर्षी 10% करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढच्या वर्षी 12% करा. थोडंसं स्टेप अप दरवर्षी करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या त्या 25%च्या गोलपर्यंत पोहोचू शकाल. तर हा एक जो पिलर आहे तो बाजूला पैसे कसे पडतील तुम्हाला कळणार पण नाही आणि तुमचे गोल्स पण कम्प्लीट होतील. म्हणजे वेळेवरती धावाधाव करण्याची गरज नाहीये. कुठलंही मोठं डिसिजन जेव्हा घ्यायची वेळ येईल तेव्हा. सो मला वाटतं हा चौथा पिलर आहे मानसी आणि ह्या 4 पिलरमध्ये तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमचा जो पाया आहे तो बऱ्यापैकी मजबूत होईल पुढे. नक्कीच, नक्कीच. सर 4 पिलर आपण पाहिले. एक कमेंट आली आहे तेवढी फक्त एक समोर दाखवते. 4 पिलर जे आपण पाहिले त्यामध्ये पहिला हेल्थ इन्शुरन्स आपण बघितला, मग टर्म इन्शुरन्स बघितला, मंथली सेव्हिंग्स बघितली, इमर्जन्सी फंड विषयी सुद्धा आपण बोललो. आता जो सगळ्यात शेवटचा पिलर आहे तो म्हणजे लोन्स, कर्ज. तर लोन्स हे एखाद्या व्यक्तीने किती घ्यावं किंवा किती ईएमआय त्या व्यक्तीचा असावा दर महिन्याचा ईएमआय याविषयी गाईड करा आम्हाला. मुळात तर खरं लोन हा पिलर नाहीये. लोन हा वीक करणारा पिलर आहे. पण लोन कमी असणं हा चांगला पिलर आहे. म्हणजे लोन नसणं हा ओके. पिलर आहे ऍक्च्युली. तर याचा एक साधारण ठोकताळा असा आहे की आपण आपलं जे मासिक उत्पन्न आहे त्या मासिक उत्पन्नाच्या 40%च्या वर आपला ईएमआय जाऊ देऊ नये. म्हणजे 1,00,000 रुपये जर माझं मासिक उत्पन्न असेल तर 40,000 रुपयांच्या वर माझा सगळ्या मिळून लोन्सचा ईएमआय असायला नको. सगळे मिळून लोन्स. मी फक्त हाऊसिंग लोन विषयी नाही बोलत आहे. हाऊसिंग असेल, व्हेकल असेल, पर्सनल लोन असेल किंवा एज्युकेशन लोन असेल, या सगळ्यांचा मिळून जो ईएमआय आहे तो 40,000 रुपयांच्या वर जायला नको. मुळातच जेवढं लोन कमी तेवढं चांगलं. मुळातच लोन नसलेलं अगदीच चांगलं. पण काही ठिकाणी परिस्थिती अशा असतात की आपल्याला लोन घ्यावं लागतं. पर्टिक्युलरली हाऊसिंग लोन हा चांगला लोनचा प्रकार आहे असं आम्ही म्हणतो. तर इथपर्यंत ते घ्यायला हरकत नाही. पण याचा ईएमआय जेवढा कमी आपल्याला ठेवता येईल तेवढा आपण तो कमी ठेवावा. किंवा जर गरज नसेल तर ते प्रीपे करून टाकावेत. पर्टिक्युलरली जर पर्सनल लोन किंवा व्हेकल लोन्स तुमच्याकडे असतील तर ते लवकरात लवकर प्रीपे करून टाकावेत. आणि अशा पद्धतीने तुमचा हा पाया पण तुम्ही मजबूत जर करण्याचा प्रयत्न केला तर तो बाकीच्या गोष्टींना पण सपोर्टिव्ह असेल. फार सोपं आहे मला वाटतं हे 5 पिलर वरती काम करणं. आणि एकदा एकदा हे 5 पिलर वरती जर आपण एक साधारणतः 4-5 वर्ष जर काम केलं ना तर यू विल फील बेटर. इन द सेन्स तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी जेव्हा जागेवरती असतात ना तेव्हा तुम्हाला वेळेवरती धावाधाव करण्याची गरज पडत नाही. वेळेवरती शोधाशोध करण्याची गरज पडत नाही. तर मला असं वाटतं की म्हणजे अगदी कळकळीने आपण कायम जसं सांगतो तसं मी आज पण सांगू इच्छितो की यातला एखादा जरी पिलर मिसिंग असेल तरी तुम्ही त्या पिलरवरती आजच काम चालू करा आणि ऍटलीस्ट 2024 मध्ये तरी याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. येस, नक्कीच. सर जे आता आपण 5 पिलर बघितले तर जसं तुम्ही म्हणाला तसं मी पण बॉनविस्टाच्या वतीने सर्वांना आवाहन करते की तुम्ही तुमचे हे 5 पिलर पडताळून बघा.
आता जे आम्ही साधारण ठोकताळे सांगितलेले आहेत, काही पॅरामीटर्स सांगितलेले आहेत, त्यावरती तुम्ही तुमचं आधी अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही मदतीची गरज भासली, की टर्म इन्शुरन्स किती असावा, माझं इन्कम नुसार माझी सेव्हिंग्ज, माझे इमर्जन्सी फंड योग्य आहेत का नाही आहेत, हे सगळे जर तुम्हाला पडताळून बघायचं असेल आणि तुम्हाला मदतीची गरज असेल, तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आमच्या वेबसाईटवरती आहेतच. या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला फेसबुकवरती सुद्धा मेसेंजरमध्ये मेसेज पाठवू शकतात. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. उन्मेष सर. नक्कीच. आणि नेहमीप्रमाणे हा जो संकल्प आहे 2024चा, जो आम्ही मांडलाय किंवा प्रपोज केलेला आहे, तो सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे कदाचित असं होईल की याची मदत तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीला होऊन जाईल, ज्यांनी कदाचित याविषयी ऐकलेलं नाहीये. आणि एक एक म्हणजे एक चांगला समाज आपण मे बी तयार करू शकू. आपण सामाजिक विषयावरती जरी बोलत नसू आता, आर्थिक विषय जरी असला, पण मला वाटतं की या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती फारसं बोललं जात नाही. आणि म्हणजे यात एवढी क्लॅरिटी मी देण्याचा आता प्रयत्न केलेला आहे की हे तुमचं तुम्ही सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. सो या व्हिडिओच्या लिंक शेअर करा, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पाठवा, तुमच्या ग्रुप्समध्ये पाठवा, फेसबुकच्या ज्या पोस्ट आहेत त्या पण शेअर करा. हे सोपे माध्यम आहेत, अगदी तुम्हाला 1 मिनिटांचा सुद्धा वेळ लागत नाही. पण यातून जो इम्पॅक्ट येईल तो इम्पॅक्ट खूप मोठा येईल आणि तो इम्पॅक्ट आपण आणण्याचा प्रयत्न करू. म्हणून तुम्ही हे प्लीज जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. येस, नक्कीच. माझ्या मते सर आजचं सेशन आपण इथेच थांबवूयात. पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. जर तुम्हाला काही नवीन विषय आम्हाला सुचवायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आम्ही ते विषय घेण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.